भाजपचं केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराडपर्यंत सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि हत्यांचे सत्र जे आहेत ते सुरू होतात, महिला अत्याचार होतात, दलित अत्याचार याची टीका त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, त्याची टीका त्यांना शेवटी त्या विरोधी पक्षाचे खासदार आहेत, त्यांच्या काँग्रेस त्यांची टीका करता करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाहीये. वडेट्टीवार साहेबांनी देखील म्हटलं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, त्यामुळे त्याला वाचवलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कसं असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे, जी काही त्यासाठी एसआयटी नेमलेली आहे, जे काही आरोपी जे त्यात कराड असतील किंवा कोणी असू दे, त्याला कोणी व्यापी ट्रीटमेंट द्यायचा प्रश्न नाहीये. मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही विधानसभेला त्यांची जी पिछाड झाली, जे लोकसभेला जे काही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना यश मिळालं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये सगळं हवेत वावरत होते, ते आता जमीन आलेले आहेत. लोकांनी त्यांची झोपी पछाड केलेली आहे, म्हणून ते परत काहीतरी कारण शोधत आहेत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. याच्या पलीकडे मला याच्यात काही आरोपात तथ्य दिसत नाही. विशेष एक असा आहे की आज सामनाच्या लेखामधून, संपादकीय लेखामधून देवेंद्र फडणवीस यांचं खूप कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे काही पाऊल टाकलेलं आहे गडचिरोलीच्या ते कौतुकास्पद आणि अभिनंदन. सामनाच्या भूमिकेत स्वागतच आहे. बीडच्या पालकमंत्रीपदासाठी लोक जे तिथे स्थानिक प्रतिनिधी आहेत ते म्हणतात की आता धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद नाही दिलं पाहिजे, उलट मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी पालकमंत्रीपद घेतलं पाहिजे. कसं आहे, तो तिन्ही पक्ष नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे, मी भाष्य करू शकणार नाही. त्यांच्या राजीनाम्याची देखील भूमिका घेतली जाते. अरे की कोणी राजीनामा मागितला म्हणून दिला पाहिजे असं नाहीये. सत्य काय आहे, वास्तव काय आहे, म्हणून ते एसआयटी नेमली ना. आयजी रँकच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी 10 अधिकाऱ्यांची नेमलेली आहे. अहवाल येईल सरकार, तो अहवाल तर पब्लिक डोमेन मध्ये येणार आहे, त्यावेळी निर्णय होईल काय व्हायचं. ओबीसीचे नुसते